महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ आज पहिली सभा जी आहे ती यवतमाळमध्ये पार पडत आहे आणि संजय देशमुख जे आहेत ते आज या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी यवतमाळच्या पोस्टर ग्राउंड मैदानावर मोठी सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे त्यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जे आहेत ते आजच्या या सभेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। प्रचंड प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून या ठिकाणी केलं जाणार आहे। आपण पाहू शकतो की हा पोस्टर मैदान आहे आणि या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीने व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः 30 ते 40 हजार लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आजच्या या संपूर्ण बैठकीमध्ये जे आहे ते उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी संजय देशमुखांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 72 तासापर्यंत महायुतीचा उमेदवार जो आहे तो अद्यापपर्यंत जाहीर झाला नाही। त्यामुळे या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही तिढा जो आहे तो कायम आहे। अशातच महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो आज या ठिकाणी अर्ज दाखल करताय, मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करताय। या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीने उमेदवारीचा तिढा जो आहे या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।